हॅपी होली. बाबा, यांचा आवडता रंग कोणता आहे? तसे त्याला सर्व रंग आवडतात, पण तू का विचारतेस? बाबा, आज होळी आहे ना, म्हटलं त्यांना त्यांच्या आवडीचा रंग लावेन. पण त्याला होळी खेळायला ना आवडत. का? का तर लहानपणी त्याच्या मित्रांनी एवढा रंग लावला होता ना की त्याचा चेहऱ्याचा 15 दिवस रंग गेलाच नाही. म्हणजे मी आता त्यांच्यासोबत होळी नाही खेळू शकणार. अगं नाही, तसं काही नाही. तू लाव रंग त्याच्या, तो तुला मना नाही करू शकणार. खरंच? अगं हो, तू लाव रंग त्याच्या, मी आहे ना. अरे काय करतोस हे? बायको आहे तुझी ती. थोडासा रंग लावला तर काय बिघडलं? बाबा तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मला असली ही रंगांची होळी खेळायला आवडत नाही. अहो, माफ करा मला, चुकले मी, पण ही माझी पहिलीच होळी होती. काय ग, पहिली होळी म्हणजे? लहान असतानाच माझी आई देवाघरी गेली. आमचं पालन पोषण व्हावं म्हणून बाबांनी दुसरं लग्न केलं. माझ्या सावत्र भावंडांना सर्व गोष्टी मिळाल्या ज्या माझ्या नशिबात नव्हत्या. त्यात होळीचा रंगही होता. म्हणजे सावत्राई म्हणायची, एवढीच होळी खेळायची हौस आहे ना, तर तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन खेळ. मग यावर तुझ्या बाबांचे उत्तर काय असायचे? आई पुढे बाबांचा आवाज दबून गेला होता. सॉरी बेटा, माझं चुकलं बघ. माझ्यामुळे तुला त्याचा ओरडा खायला लागला. बाबा, मला ह्यांचं वाईट नाही वाटले की ते मला ओरडले. मला फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या आयुष्यात नाही माहेरचा रंग ना सासरचा. कोण म्हणाला तुझ्या सासरचे बेरंग आहेत? अहो नाही, तसं नाही. एक गोष्ट बोलू तुला, खरंच मला हे रंग अजिबात आवडत नाही. आणि त्यापेक्षा जास्ती तुझ्या डोळ्यातील अश्रू आजपासून माझ्या आवडीवर नाही, तुझ्या आनंदावर जगायचं. विश यू हॅपी होली.